यशोदेला खरं सांगा, पुत्र कोणाला झाला हो? हा, यशोदेला पुत्र कोणाला झाला? यशोदेला. आणि देवकीला कोणाष्ट म्हणून बघा, तुमचं काय घेणं देणं आम्हाला, आपलं जसं आठवलं तसं सांगतोय. बरोबर बाबाने उत्तर दिलं, त्यांचं बरोबर आहे. पण मुलगा झाला देवकीला. हा, देवकीला होय. आणि मग यांनी कशाला प्रमाण द्यावं? गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आता कसं करायचं? बर, एक मुलगा दोन बायामध्ये होतो का? एका बाईमध्ये दोन मुलं होतील. मी मराठी भाषा आणि सामान्य बोलतोय, सामान्यांच्या पर्यंत. एका बाईला दोन मुलं आवडी जावडी होऊ शकतात, पण दोन बाईमध्ये एक मुलगा असेल का? ही तर खरी करणी आहे त्याची. हा, हे वसुदेव आणि देवकी आदल्या जन्मामध्ये तपश्चर्या करत होती. आणि त्यांनी मागितलं होतं, हे बघ, तूच आमच्या पोटी जन्माला पाहिजे. त्यावेळेला नंद बाबा आणि यशोदा या दोघांना भाकरी घालण्याकरता होते. 12 वर्षाचं तप झाल्यानंतर भगवंतानं वसुदेव देवकीला सांगितलं, मी तुमच्या पोटी जन्माला येईल, तुम्हाला मुक्त केलं. आणि त्यावेळेला ज्यांना 12 वर्ष भाकरी घातली वसुदेव देवकीला, ते नंदनी यशोदा तिथं आले. कुठे गेली? हे 12 वर्ष भाकरी घातली, त्यांना मुक्त केलं. काय मागितलं त्यांनी? त्यांनी मागितलं, तू आमच्या पोटी जन्माला पाहिजे. मग यांनी सांगितलं, हे बघ, त्यांना 12 वर्ष भाकरी घातली, तू सुद्धा आमच्याच पोटी जन्माला पाहिजे. त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणलं, आता कसं करायचं? त्यांना हो म्हणून सांगितलंय, आम्हाला सांगायचं नाही. मग भगवान श्रीकृष्णाने मधला मार्ग काढला. मी जन्माला वसुदेव देवकीकडे जाईल, पण सांभाळ करण्याकरता नंद आणि यशोदाकडे येईल. याचं कारण काय आहे पाहून घ्या तुम्ही. आणि म्हणून देवकी ही एक माय आणि यशोदा ही एक माय. देवकीने वाईला आणि यशोदीनं पाळीला, दोन दोन माय आणि दोन दोन बाप. हे भगवान श्रीकृष्णाचं नवल आहे. नवल केवडी केवडी नकळे कानोबाचे, त्याचं नवलच आहे तेवढं. महाराज विठ्ठल काय सांगावं. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आली, बातमी गवळणीला कळायला लागली. ती एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगायला लागली. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आनंदी आनंद झाला. आणि भगवान श्रीकृष्ण लहानाचं मोठं होऊ लागलं. 5 वर्षाचे माझे बाळे गे अंगणी माझ्या हे लहानाचं लेकरू मोठं होऊ लागलं. मोठं होता 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 काय सांगावं महाराज. एक दिवस भगवान श्रीकृष्णानं या लहान 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 लेकराकडं पाहायला सुरुवात केली. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, अरे 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 अरे, तुमच्या तब्येती आहेत का काय? त्यो काडी पैलवान, त्यो काडी पैलवान, त्यो काडी पैलवान, त्यो काडी पैलवान. ती मागचा बाळीवाला वाईट जरा बदल दिसतोय. हा, पण एकाची तरी तब्येत आहे का रे तुमची? अरे, आणि भगवान श्रीकृष्ण जशी का जन्माला आलेली बातमी जशी गोकुळात कळाली, तशी देवाला बघायला चुंड्याची चुंड्या, चुंड्याची चुंड्या. आणि मग तरुण तरुण पोरी नऊवारी साडी परिधान करून, मगाच्या सारखं मॅचिंग करून टकाटक भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता गावात निघाल्या. आणि तरुण तरुण पोरगी गावात जात असताना, देवाला पाहण्याकरता जात असताना, एक 95 वर्षाची म्हातारी, 95 वर्षाची म्हातारी, हे तिनं हे मुली पाहिल्या. आणि मुलींना विचारलं, मुलींना कुठं? म्हणजे देव आलाय, देव भगवान श्रीकृष्ण जन्माला आलाय आपल्या गावामध्ये, त्याला पाहण्याकरता आम्ही निघालोय. म्हातारी म्हणली, मी येऊ का? या पोरीनं, नवीन तरुण पोरी होत्या, म्हणले, तू म्हातारी रिपाशिंगची गाडी, तो आमच्या बरोबर शोभते का? म्हातारीला राग आला, तुझं वय 95 वर्षीचं दिसत नाही, तुला धुंदूक धुंदूक दिसते, चाला येत नाही, आणि तरुण आमच्या मुलीमध्ये तुझं काय काम? चाल बाजूला. आम्ही नटून थटून देवाला पाहण्याकरता निघालोय. तेवढा म्हातारीला राग आला. आणि 95 वर्षाची म्हातारी म्हणली, मी काय कमी आहे का? जा जा, मी एकटी ती देवाला बघायला मॅचिंग करून. तशी 95 वर्षाची म्हातारी घरी आली.
जुन्या काळामध्ये लवकर लग्न व्हायची. 9-9, 10-10 वर्षाची लहान असताना. बाबा तुमचं कितव्या वर्ष वयात लग्न झालं? बाबा कानपूर लाईन बंद आहे, ऐकू येत नाही का? मग जमलंच. 8-9 वर्षाचं म्हणलं लहान वयामध्ये लग्न व्हायची. ती नुसतं माझ्याकडे रका 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 बघत तर काय सांगतो नक्की काय कळलं असं द्या. हो, हे 8-9-10 वर्षाचे असताना लहान वयात लग्न व्हायचे. 10 वर्षाचं लग्न झालेलं आणि त्यावेळेला त्या 95 वर्षाच्या म्हातारीनं लग्नात शालू नेसली होती आणि तो तसाच गडी घालून एका डब्यात ठेवला. तो डबा त्याच्यापेक्षा मोठ्या डब्यात आणि मोठ्या डब्यात एक मोठी अशी पेटी आणि त्या पेटीत तो डब्यात डबा आणि डब्यात छोटीशी डबी आणि त्या डबीत ह्या म्हातारीचा शालू. म्हातारी जशी घरी गेली तसं त्या पेटीचा दरवाजा उघडला आणि म्हातारीनं त्या पेटीत दंदिशी उडी मारली. डब्याचं झाकण काढलं, डबा काढला, दुसरा डबा छोटा आणि त्याच्यावर छोटी डबी, ती डबी उलगडली आणि त्या डबीत जो शालू होता तो शालू म्हातारी, हे पेटीला आरसा होता त्या आतच पेटीतच शालू नेसायला लागली. कोण? म्हातारी. त्या म्हातारीचं नाव होतं मालू आणि मालू निसली शालू. तिचं नाव मालू निसली शालू आणि पिठीतच बघते, फिटिंगच मॅचिंग. या पोरी नटून तटून गेल त्या, मी काय कमी आहे का? हे लग्नातलं सगळं मॅचिंगचं साहित्य पिठीत होतं. मग म्हातारीला दुंदुक दिसायचं. म्हातारीनं त्या छोट्याशा आरशात पिठीत बघायचे आणि काजळ जे लावायचं होतं ते नकळत काजळ तिनं लावलं वटालाच म्हातारीनं. आणि ती लिपस्टिक जे लावतात ते लावलं डोळ्याला. त्याचं एक आहे बघा बोलून काहीतरी. आणि असं मॅचिंग केले म्हातारीनं आणि शालू नेसला. पण शालू म्हातारी नेसली ती नेसली धुंदुक दिसत असल्यामुळं मालू शालू नेसली पण उलटा शालू नेसली पिठीत. आणि म्हातारीनं पिठीतनं जशी उडी बाहेर मारली तशीच निघाली देवाला पाहण्याकरता. भगवान श्रीकृष्ण जन्माला गोकुळात आले पाहण्याकरता. झप 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 पाऊल टाकत म्हातारी हे गावात निघाली. पण म्हातारी राहायला वस्तीवर आणि गाव वडेच्या पलीकड. म्हातारा सकाळच गावात गेलं होतं आणि तिला काय माहिती ही सुंदर देह याच आहे ती. म्हातारा गावातनं घरी यायला लागलं आणि म्हातारी हे घरनं गावात निघाली आणि वड्याच्या जवळ म्हातारा वड्यातनं वर चढाय आणि म्हातारी वड्यात नेमकी जायला टायमिंग झाला एक आणि म्हातारीला बघितलं. जसं म्हाताऱ्यानं म्हातारीला बघितल्याबरोबर म्हातारा म्हणलं आपलं स्वांग दिसते. जसं जवळ आल्या पाहिल्या बरोबर हे म्हातारा हसायला लागलं. म्हातारी कुठं निघालीस? म्हातारी म्हणली जिथं आडवं थिरड इथं देव जन्माला आला आणि त्याला बघायला निघाली मी. म्हातारा म्हणलं नाही, देव आलाय जन्माला बघायला जाय ना का काय वाटत नाही, पण मेची 95 वर्षाची रिपाशिंगची गाडी आणि केलंच काय? ओटाला काय लावलंय, डोळ्याला काय लावलंय? ओटाला कुठं लावते ती का काजळ आणि डोळ्याला लिस्टिक. हे बर हे असं ना का? पण हे बघ हे साडी नेसली सरळ तरी नेसावी, उलटी साडी नेसली. म्हातारी म्हणली बाया उलटी झाली का काय? देवाला पाहण्याकरता म्हातारी हे मॅचिंग विसरून गेली, साडी उलटी नेसली. एवढं आपण सुद्धा वेड देवाला पाहण्याकरता व्हावं. विठ्ठल काय सांगा महाराज. भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आलेली बातमी आनंद झाला. आणि मग भगवान श्रीकृष्णानं या लहान लेकरांना पाहिलं. अरे ऐका ना, तुमचं दही दूध तूप लोणी कुठंय? पोराने सांगितलं काय सांगावं कृष्णा तुला? दही दूध तूप लोणीचं कशाला विचारतो रे? आमच्या घरचं दूध सगळं डिरीला. आमच्या डिरीला कुठं काय? सगळं डिरीला. हो डिरीला. मग भगवान श्रीकृष्ण म्हणलं दही दूध तूप लोणी. दही दूध तूप लोणीचं कशाला विचारतो? आमची मम्मी हे दह्याचं गाडगं वेगळं, तुपाचं गाडगं वेगळं, लोण्याचं मडकं वेगळं. हे त्याची दुर्डी करती आणि दुर्डीवर
दुर्डी आणि आमची मम्मी बाजाराला विक्री करता दही दूध तूप लोणी दुर्डीवरती दुर्डी मांडून जाते. पहिलं चरण. दुडीवरी दुडी गवळण साथ निघाली, दुडीवऱ्या दुडी गवळण साथ निघाली, दुडीवरी दुडी गवळण साथ निघाली, निघाली वरी दुडी गवळण साथ निघाली, गवळणी बोलत मन म्हणून विसरली. गवळणी बोलत म्हणून विसरली, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये एकनाथ बाबा वर्णन करत आहेत. जी अवस्था झाली ती कोणती अवस्था झाली गवळणीची? दुर्डीव दुर्डी दुर्डीव दुर्डी दह्याची दुधाची तुपाची लोण्याची मांडली साथी म्हणजे बाजार. बाजाराला निघाली आणि बाजाराला गेल्यानंतर ज्या शुद्धी होते ते म्हणायच्या दही घ्या हो, तूप घ्या हो, लोणी घ्या हो, शुद्धी वाचणाऱ्या. पण देवाचं जिला वेळ लागलंय ते काय म्हणायला लागले? शुद्धीवर असणाऱ्या दही घ्या दूध घ्या तूप घ्या लोणी म्हणायला लागल्या. पण भगवंताचं वेळ लागलेली गवळण काय म्हणते? गोविंद घ्या, दामोदर घ्या. मग शुद्धी वाचणारे हसायला लागल्या. तव तव हसती मथुरीच्या गी. मग भक्ताला उघड पडू देत नाही देव. माझं चिंतन करतोय ना, स्मरण करतोय ना, म्हणून भगवान परमात्म्यानं जे हसणार आहे त्यांचं दात दिसणार आहे असं पाहण्याकरता देवानं युक्ती केली. माझ्या भक्ताला हसता म्हणून हे तिच्या दुर्डीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर उंच पडून व्हायला लागलं. उंच बळ गोरस सांडे बाहेरी, दुडिया माजारी कानोबा झाला बारी. उंच बळ गोरस सांडे बाहेरी. कळलं महाराज? ही अवस्था झाली कशामुळं? तर भगवान परमात्मा आणि भक्त हे समरस झालेले आहेत. देवाशिवाय भक्ताला करमत नाही आणि भक्ताशिवाय देवाला करमत नाही. हे एका क्षणाचाही विरह सहन होत नाही. एक वेळेला झालं काय? ईश्वरीनं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कृष्णा गायीची धार काढा. आणि गायीची धार काढण्याकरता भगवान श्रीकृष्णानं चरवी घेतली आणि निघाला. मग धार कशाची? गायीची काढतात ना. गायीच्या गोट्यामध्ये बैल होता.
आणि राधा शेजारून निघाली आणि राधेनं कृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णानं राधेकडे पाहिल्याबरोबर विसारला गडी दार काढायचं भगवान श्रीकृष्ण आणि गायीच्या खाली दारकला बसायचं ऐवजी बैलाच्याच खाली बसलं दाराला राधेकडे बघत बघत आणि बसल्याबरोबर यशोदेनं बघितलं कृष्ण काय रे दार काढण्याकरता पाठवलं ना तुला भगवान श्रीकृष्ण म्हणलं दारालाच आलोय ना तुला दम निघत नाही का दार काढतोय अरे पण दार कशाची काढतो आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं पाहिलं अरे अरे गायीच्या खाली बसायचं ठेवून आपण बैलाच्या खाली बसलो पण तू बाबा नाटकी ए आई काळजी करू नकोस गाईला 4 सडा असतात पण बघ मी या बैलाची सुद्धा धार काढून दाखवतो कोण आहे हे भगवान श्रीकृष्णाचं नवलच केवढं आहे त्या बैलाची धार काढली बादली भरली काय बघता माझ्याकडं हे नवल आहे भगवान परमात्म्याचं बैल दोही तो नंदा घरी दोन्ही म्हणजे धार काढणं संस्कृत त्याला दोही तो असं अक्षर दिलेलं आहे हे भगवान श्रीकृष्णानं बैलाची धार काढली भगवान श्रीकृष्ण रडायचं राहत नाही आणि म्हणून राधेला हाक मारली हे राधे अगे राधे राधे तशी राधा आली बघ ना ग कृष्ण रडायचा राहत नाही ना तुझ्या घरी नेऊन सांभाळतेस का तू समजावतेस का मी घरचं काम आटपते हे तसा मगाच्या सारखा रडायचा थांबला तसंच राधेनं भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि आपल्या घरी नेलं हे मंचकावरती बसवलं काला केला एका वाटेमध्ये आणि मंचकावरती ठेवला कृष्णा खा बर काला कृष्ण काला खाऊ लागला आणि खाता खाता राधा म्हणते कृष्णा किती रे देवानं तुला गोड रूप दिलंय देवालाच विचारते देवानं तुला किती गोड रूप दिलंय रे अरे कृष्णा तू आता छोटासा 5 वर्षाचा आहेस तू जर मोठा झालास तर 25 वर्षाचा तुला मोठं होता येतं का कृष्ण म्हणला होता येतं हो का मोठं हे हो बर राधा सहज म्हणली भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचं लेकरू एकदमच 25 वर्षाचं झालं मनसकावर आणि दोघं गप्पा मारायला लागली राधा आणि कृष्ण मग आता 5 वर्षाचा लेकराचा आवाज ते एक समृद्ध तू किती वर्षाचा आहेस मम्मीला विचार पप्पाला विचार किती वर्षाचा असं कितवीला येतो कितवीला आहेस बोलतच नाही आमच्या तिकडं घाटाच्या पायथ्याला 2-2.5 वर्षाची पोरं झाली की बोलायला सुरुवात होती एवढीच झाली का बोलण्याचीच मला का कळलं हे तू एकदा उभा राहा चल जाऊ दे मध्ये उभा राहा बरं तू त्याच्या पाठीमागचा रारी उभा चल जाऊ दे बदामवाला कितवीला आहेस स्वतः 3रीला म्हणजे किती वर्षात झाले 9 वर्षाचं भगवान कृष्ण 5 वर्षाचा ह्याच्यापेक्षा लहान बरं असं चालतोय तू थांब उभा राहा लगेच बसू नको तुझं नाव सर्वांना ऐकू येईल असं सांगायचं जोरात सांग अरे तेवढंच बापाचं नाव आहे का नाही काय आड नाव सर्व संपूर्ण नाव सांग स्वप्नील विलास लोखंडे शिटाम बसा याचा आवाज ऐकला का नाही तुम्ही आता हे लहान लेकरू आहे चौकदार माझे शेजारी आता यांचा आवाज ऐका तुम्ही बाबा नाव सांगावं तुमचं बब्बन नाना भोसले बब्बन नाना भोसले असं यांनी सांगितलं बरोबर आहे का नाही आता त्या आवाजामध्ये आणि या आवाजामध्ये किती फरक आहे हे लहान लेकरू आहे लहान लेकराचा आवाज कोवळा येतो यांचा आवाज रट येतो जाड येतो तसं झालंय तिथं छोटस भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचं कोवळा आवाज पण राजेनं सांगितलं मोठा भाऊ 25 वर्षाचा झाल्याबरोबर आवाज असा रट यायला लागला आणि तेवढ्यामध्ये झालं काय मंचकावरती 25 वर्षाचा भगवान श्रीकृष्ण राधा गप्पा मारते आणि तेवढ्यात राधेचा मालक पती अनया बाहेरून आला आणि त्यानं आवाज ऐकला असं भिंतीला कान लावला आणि तेव्हापासून म्हणून पडली भिंतीला सुद्धा कान असतात हे खिडकीला आवाज लावला मोठ्या माणसाचा आवाज येतोय
दरवाजेच्या फटीतून पाहिलं मोठ्या माणसाचा आवाज येतोय आणि मग अनयाला राधेच्या मालकाला राग आला. राधे राधे दार उघड, राधे दार उघड, राधे घरात कोण आहे? मोठा माणूस आहे, दार उघड राधे. राधे दार उघड म्हणल्यावर राधा म्हणली कृष्णा मालक आला, माझा पती आलाय. कृष्ण आता लहान हो 5 वर्षाचा. कृष्ण म्हणला खरं सांग उभा राधे, ग्रहणामध्ये मंत्र जो म्हणायचा असतो ते ग्रहणाच्या वेळेला मी पाण्यातच बसलो, त्यामुळं लहान वयाचा मंत्रच माझा विसरला. हे राधा म्हणली पाया पडते, आगावपणा करू नको, अंगाला माझ्या कातडी राहायची नाही, पती बाहेरून आलाय, तू लहान हो, सान होई बाळा. सान म्हणजे लहान, लहान हो बाळा. कृष्णा 25 वर्षाचा झालाय, अंत पाहायला नको म्हणून भगवान श्रीकृष्ण 25 वर्षाचं असणार 5 वर्षाचं झालं आणि काला खायला लागलं मनचकावर. आणि मग राधीनं पदर कमरेला खावला आणि गुल्लू दरवाजापर्यंत गेली आणि कडी काढली. काय झालं बरं, काय झालं? माणसाला घरात काय काम धंदा असतो का नाही? लहान झालं म्हणून. मोठं असतं म्हणजे कळलं असतं की तुला. हे लहान झालं म्हणून कमरेला पदर खावला की झप झप पाऊल टाकत काय झालं ओरडायला? घरात काय काम धंदा असतो का नाही माणसाला? राधे घरात मोठ्या माणसाचा आवाज येत होता. कोण होतं? कोण नाही, आपला कृष्ण. त्याला खेळवण्याकरता आणले, मनचकावरती बसला काला खातोय. कृष्णाचा आवाज नाही, मोठ्या माणसाचा आवाज आहे. बघायचा आणि याच्या हाताला पकडलं राधेनं आणि परपटच आत ओढत नेलं. बघा बघा बघा, शंका घेता जिथं तिथं माझ्यावर शंका, जिथं तिथं शंका माझ्यावर. कोण आहे का मोठा माणूस? कोणाबरोबर गप्पा मारत बसते? कृष्णा बरोबर आहे. आणि मग त्यानं मोठ्या माणसाचा आवाज ऐकलेला. कोपऱ्यात बघतोय, त्या कोपऱ्यात बघतोय, मंच खाली बघतोय, हे कपाटाच्या पाठीमागं बघतोय, कुणीच नाही. मंचकावरती भगवान श्रीकृष्ण काला खातोय. काला खात असताना भगवान श्रीकृष्णानं तिरक्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचं मनच वेधलं अनयाचं. आणि मन वेधल्याबरोबर मग अनया म्हणतोय राधे तू एकटीच असते घरामध्ये, तुझ्या सोबत कोण नसतं ग? तेव्हा की लहान लेकरू भगवान श्रीकृष्ण दररोज याला आणून खेळवत जा. कृष्ण म्हणला असा जा घेऊ येत की गावपणा कशाला बोलतोस? हे भगवान श्रीकृष्णाची करणी आणि नाटके याचं नवलच तेवढं मोठं आहे महाराज. हे नको नको ते खोड्या करायला लागला. परत लग्न आहे, 11च्या आतच आपल्याला थांबायचंय. स्वयंपाकाचं झालं की मला सांगा अंदाज, कारण काल्याचं कीर्तन असं आहे की लांबल तेवढं हनुमंतरायांच्या शिफ्टीसारखं लांबतं आणि आकडायचं म्हणलं की 2 मिनिटात हे आकडतो. मला सांगितलं स्वयंपाक होईपर्यंत चालू द्या, झालं की मला फक्त सूचना द्या. विठ्ठल भगवान श्रीकृष्णानं नको 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 ते खोड्या करायला सुरुवात केली. आणि गोपाळांना बोल, गोपाळा हो तुमच्या तब्येती काढी पहिलं नाही, तुम्हाला मी भरपूर खायला देतो. खायचं ना तुम्हाला? मग एक काम करायचं का? चला मी सांगेल तेवढं करायचं. आपल्याला आजपासून चोरी करायची. चोरी? मग चोरी करायची म्हटल्यानंतर हे गोपाळ म्हणले कृष्णा मग बंदूक घेऊ का? ए तसली नाही. मग पिस्तूल? ए पिस्तूल या. पिस्तूल नाही. मग घ्यायचं काय? चाकू? तसल्या तलवार? तसली चोरी नाही. मी सांगल भगवान श्रीकृष्ण म्हणले एक करा, सराटा घ्या. सराटा सराटा बघितलं का? सराटा आपण खेडेगावातले आहे, तुमच्या पडदेशी लक्षात येईल. सराटा, सराट्याचा काटा असा असतो, कसा जरी टाकला का नाही एक काटा वरच राहतो. सराटा कशा करता रे? कृष्णानं सांगितलं आपण चोरी करायला गेलो आणि गवळण आपल्याला पकडायला आले, सराटा काढायचा आणि तिच्या पायाखाली टाकायचा. सराटा तिच्या पायात मोडला, आपण पळून जायचं. पण गोपाळ हुशार. गोपाळ म्हणले होय रे कृष्णा, आणि ती कदाचित चप्पलच घालून आली तर? तुम्हाला सांगितलं तेवढं काम करायचं, पुढचं वाढवा बोलायचं नाही. नाहीतर सांगितलं ना हे आळंदीकर मंडळी अमुकाम शेजारी घरी आहेत आणि त्यांना चहा प्यायला तेवढं आपल्याला आपल्या घरी बोलून आण सांगितलं बाळ्याला. बाळ्या म्हणला त्याला जायचं नसल्यावर तो म्हणतो होय गाय, आणि तिथं नसलीस तर? आणि मी बघितले ते आता आहेत, नाही जातो पण तिथं कुत्रं असलंच तर, आणि नाही कुत्रं आणि ती चावलंच तर त्याला जायचं नसतं. आगावपणानं बोलतं. तसं यांनी सांगितलं हे, आणि चप्पलच घालून आली तर? तुम्हाला सांगतोय तेवढं करा. घ्या सराटा. घेतलं बाबा सराटा. बर वस्त्र गाळीव माती घ्या. वस्त्र गाळीव माती कशा करता? गवळण जर पकडायला आली तर आपण वस्त्र गाळीव माती तिच्या डोळ्यामध्ये अशी टाकायची
डोळ्यात माती गेली की चोळत बसेल तोपर्यंत आपण पळून जायचं. त्यातले काय गोपाळ म्हणले कृष्णा आणि ती चष्मा घालून आली तर आहे का? हो, परत तसंच बोलणं त्यांचं. तुम्हाला सांगतो तेवढं करा, चला. काठी घेतली, सराट घेतलं, वस्त्र गाडीवर माती घेतली आणि एक सांगितलं, इकडं सायरा वायरा धावायचं नाही, तुम्हाला आज मी पोट भर देतोय, माझ्या माग माग तुम्हाला यावं लागल. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे, याल तरी यारे लागे. मागे माझ्या मागे 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 माझ्या मागे मागे आणि तो पोटभरी, आणि तो पोटभरी. मागे माझ्या मागे मागे, मागे माझ्या मागे मागे आणि तो पोटभरी. सर्वांनी माझ्या मागे यायचं, याला तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्व मागे मागे निघाले. आज तुम्हाला भरपूर देणार, आज देतो पोटभरी. पुरे म्हणाल तो वरी, इकडं तिकडं कोणी कोणाला बोलायचं नाही, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मग मालाचं घर आहे, दही दूध तुपन लोणी असं घरी लिहिलं, पण कड्या कुलप आहेत. आज जायचं कसं? भगवान श्रीकृष्ण म्हणलं त्याची काळजी तुम्हाला नसावी, माझ्याकडं मंत्र लय मोठा आहे. मंत्र म्हणला की सगळ्याला आत नेणार, पोटभर खाऊ घालणार, मंत्र म्हटलं की बाहेर आणणार. म्हणले कसा मंत्र आहे तुम्हाला सांगायचं नसतो. त्याच्यात एक आगाव होतं, कोण? पेंद्या. पेंद्या म्हणला आपलं जाताना जाव याच्या बरोबर खाऊ दणकून, येताना बघू काय असेल ते. हे मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, चला मी मंत्र म्हणणार आहे, हात जोडा. हात जोडलं, डोळा मिटा, डोळा मिटला. आणि मंत्र म्हटला, तो मंत्र कुठल्या शास्त्रात नाही, मी तयार केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने मंत्र म्हटला, बडबड बडबड बोल, बडबड बडबड बोल. मंत्र म्हटल्या बरोबर सर्वची सर्व गोपाळ आतमध्ये. हे मानाचं गर्व दहीन तुपन लोणीन, हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. हे बघा, उंजळ करायची, वरच्यानं उंजळ केली की कोपरा मिटायचा, खालच्या कोपऱ्याला दुसऱ्यानं उंजळ करायची, कोपरा मिटायचा, त्याच्या खालच्यानं उंजळ करायची, अशी लाईनच लावली. आणि भगवान श्रीकृष्णानं बरं का महाराज, भगवान श्रीकृष्णानं बरं का महाराज, पक्वाजी महाराज, भगवान श्रीकृष्णानं असा का टोला दिला. टोला दिल्याबरोबर दही दूध तूप लोणी वंजळीतनं वंजळ भरून खालच्या कोपऱ्याकडे दुसरी वंजळ, नुसत्या फुरक्या मारून तुमच्या तोंडांना का पाणी सुटवती, असं गड्यांनी हनलं, ढेकर दिली. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणलं, भरलं का रे पोट? हा देवा भरपूर आज देतो पोट बरी, पुरी म्हणाल तो भरपूर रे दिला, आता बाहेर काढायचं बघ. जोडा हात, जोडला हात, मिठा डोळं, मिटलं. पण त्याच्यात आगा होता पेंद्या. म्हणला आता बघाव हे आत कसा निघतो, बाहेर कसं, यांच्या बरोबर येण्यात काय माझा शर्ता मारी एकट्याला हाणायला गावल. आणि म्हणून पेंद्यानं काय केलं, अशी जाळी केली, जाळीतनं अशी खिडकीतनं पाहावं लागला, कसा कसा करतोय, काय काय करतो, कसा कसा. भगवान श्रीकृष्ण बरोबर बरोबर मंत्र म्हटल्या बरोबर डोळं मिटलेली जेवढी होती, हात जोडलेली तेवढी खिडकीच्या बाहेर. आणि ज्यानं जाळी केली जाळीतनं बघत होतो का नाही, खिडकीतच गुतलं. आणि एवढा माल रिटवून हाणलेला गाड्यानं, हे खिडकीत गुतलेलं, निम बाहेर निम पाठीमाग, पाठीमाग उतरण. त्या उतरणीला जसा पाय लागला, सुटायचा काही करीतो उपाय, उपाय करत असताना उतरणीला पाय जसा लागला त्याची उतरण गडगडगडगड उतरण पडली खाली. आणि त्याचा आवाज गवळणीच्या कानी. गवळण म्हणली, बाई हा बोका आला का काय, कोणा अष्टाव. आता ही बोका नव्हता, ही 2 पायाचा बोका होता. हे म्हणजे बोका आला का काय, बोका आला का काय, हे म्हणजे आता का होला, हे चांगला कावळा पो घेतला. आणि बघायला लागली तर सौन्यामध्ये खिडकीत गुतलेला, निमा बाहेर निमा मटेरियल हाणला दुनकून. हे अशा का लावण्या नुसत्या सोसला अशा हाणल्या. आणि मग पेंद्या म्हणायला, कुठना मेलो, कुठना तोलो. कृष्ण म्हणला तसंच पाहिजे, चोरून बघतोय तसंच पाहिजे. आता कसं आहे, सोसला अशा लावण्या हाणल्या. आणि दुसरी गवळण जागी झाली, म्हणली गावला गुबाई गावला, हे चोर गावला. आणि मग दोन्ही पाय पकडलं, वळायचा प्रयत्न केला, फुटभर गडी लांबला.
कशी काय अवस्था झाली असेल, नुसत्या लावणी हाणून ओढून आणि मग पेंद्या म्हणला कृष्णा काही करे, मेलो तरी डोळं उघडत नसतो, जिरली माझी. काही कर बाबा पण बाहेर काढ. मग कृष्ण म्हणला मी डोळं मिटलं, हात जोडलं, मेलो तरी. काला वाटो एकोमेका वैष्णवानिका जमजमा. काला वाटो एकोमेका वैष्णवानिका जमजमा. काला वाटो एकोमेका वैष्णवानिका जमजमा. पंढरीचा आभार करी संत संगी सर्व काळ पंढरीचा आभार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा आभार करी मागणी ते गुरुवरती आहे या संतासी निर्विहीची नजरे तुका म्हणी आता उदार तू या संतासी निर्विहीची मजदे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव जाग्यावर बसायचं बरं का, कोणी सुद्धा ओढत नाही, शांत आपल्या जाग्यावर बसायचं. 10 मिनिटं जाग्यावर उठून आपण सुद्धा टाळकरी मंडळींना सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवरती शांतपणे बसून घ्या. सिस्टीममध्ये माईक नाही जा. हॅलो त्याला काय जातील की घेतले